विकृतीवर बोलावंच लागेल, अन्यथा पुढची पिढी माफ करणार नाही. रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांवर टीका केली आहे. जैन समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. सोमवारपासून उपोषणाला बसणार असल्याचं धंगेकरांनी सांगितलं. गतिमान सरकार म्हणतो आपण, गतिमान भूखंड व्यवहार, ह्या गतिमान भूखंड व्यवहारामध्ये मुरली मोहोळांची हस्तक आणि मुरली मोहोळांचे असलेले आशीर्वाद, ह्याच्यामुळं ज्या स्पीडने तो व्यवहार झाला त्या स्पीडने एका तासात सगळे एकत्र बोलून एक डीड केलं तर हा विषय संपवून परत संचालक मंडळाला जागा मिळते. जैन समाजाचं मंदिर जे घाण ठेवलं आहे, जो डाग लागलेला आहे, हा डाग पुसल्याच आहे. मुरली मोहोळा आणि माझे काय बांधायला बांधणं वैयक्तिक भांडण आहे, पण विकृतीवर मला बोलावंच लागेल आणि विकृतीवर जर नाही बोललं तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. तर रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान मोदी यांनाही पत्र लिहिलंय. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे केली आहे. 27 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. सध्या उपाशी राहायचे दिवस नाहीत. वय वर्ष 54 झाले आणि त्यामुळे आता उपाशी राहून लढाई लढता येणार नाही, खाऊन लढायला लागणार आहे. पण ह्याच्यामध्ये बघा, हा भारतीय जनता पार्टी रवी धंगेकर युद्ध नाही, पण जे लाभार्थी लोक आहेत ते आज रस्त्यावर येताना दिसत आहेत. अनेक लाभार्थी रस्त्यावर फिरत आहेत. आता त्याच्यावर मी बोलणार नाही. मी कालच सांगितलं की मी फक्त जैन मंदिर आणि रवी धंगेकर, जोपर्यंत जैन मंदिरची सुटका होत नाही आणि जो बिल्डरांच्या जाळ्यात अडकून पडलेला आहे आणि ज्यांनी त्याला सपोर्ट केला ते मुरलीधर मोहोळ आणि यांच्यावर मी बोलणार आहे. या पत्रामध्ये रवींद्र धंगेकर यांनी काय म्हटलंय ते पाहूया. तमा पुणेकरांच्या वतीनं मी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा आणि या प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती करतोय. तसंच 27 ऑक्टोबर 2025 पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत मी पुणेकरांसह जैन बोर्डिंग इथं बेमुदत धरणे आंदोलनास बसतोय. जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरं आणि देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी होणं गरजेचं आहे. निपक्षपाती चौकशी तेव्हा शक्य आहे जेव्हा सदर प्रकरणातील मुरलीधर मोहोळ हे आपल्या पदाचा राजीनामा देतील, कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या प्रभावाखालीच हा इतका मोठा गैरव्यवहार घडलाय. त्यामुळे ही चौकशी होत असताना देखील त्यांनी मंत्रिपदावर राहणं योग्य नाही. त्यामुळे मी आज मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करतोय.